शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी। कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करण्याची शक्यता। दुपारी 2 वाजता सुनावणीला सुरुवात होणार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। विद्यार्थी लाठीचार्ज प्रकरणी अमित शाह आज लोकसभेत बोलण्याची शक्यता, पण भाषण नको, राजीनामा द्या, राहुल गांधींची मागणी। संसदेमध्ये विरोधकांचं फक्त राजकारण सुरू। विरोधकांचा लोकसभेत पर्दाफाश करणार। विरोधकांना प्रश्नांची उत्तरं हवी की मंत्र्यांचे राजीनामे। संसदेतील रोजच्या गदारोळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। जलजीवन मिशनच्या निधीवरून दिल्लीमधल्या बैठकीमध्ये वाद। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून केंद्राकडे निधीची मागणी, तर काम पूर्ण झाल्यावरच निधी देणार केंद्राचा पवित्रा। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। पालकमंत्री पदासंदर्भात येत्या 2 दिवसांमध्ये घोषणा होणार, भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकत्रित प्रवास। जलजीवन मिशनच्या संयुक्त संसदीय बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास। आमदार झीशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी। फरार गँगस्टर झीशान अख्तरकडून थेट धमकीचा ऑडिओ। मुंबई पोलिसांकडून तपास सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणात आजपासून सुनावणीची शक्यता। सीबीआयकडून 13 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल। फास्ट ट्रॅक कोर्टात आजपासून सुनावणीचा अंदाज आहे। मुंबईतील डॉमिनोज आउटलेट्सला सुद्धा एफडीएचा दणका। घाटकोपर आरसीटी मॉलमधील डॉमिनोजसह विलेपार्ले बोरिवलीमधील आउटलेटवर कारवाई। स्वच्छता आणि इतर बाबींसंदर्भात नोटिसा। मुंबईतल्या 249 झोपडपट्ट्यांना भूस्खलनाचा धोका। घाटकोपर दुर्घटनेनंतर धक्कादायक आकडेवारी समोर। भांडूप घाटकोपर कुर्ला भूस्खलनाचे प्रमुख हॉटस्पॉट। पुनर्वसन रखडल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात। मध्य रेल्वेची विना तिकीट प्रवाशांवर मोठी कारवाई। 4 महिन्यांमध्ये 15,46,000 प्रवाशांवर कारवाई। या कारवाईतून 121 कोटी 31 लाख रुपयांचा दंड वसूल। मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये दंडाच्या रकमेमध्ये 40% वाढ। लडाखमधील लेह परिसरामध्ये 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप। सकाळी 6:05 जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। Thank you.